कृषी मंत्री माणिकराव कुकाटेंना अभय मिळालं असलं तरी विरोधकांकडून हल्लाबोल मात्र सुरू आहे। कुकाटेंसंदर्भात विधिमंडळ चौकशीचा अहवाल आला असून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय असंही रोहित पवार यांनी आता सांगितलेलं आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर ते 18 ते 22 मिनिट पत्ते खेळत होते असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। आणि 27 गायी जे प्रकरण मंजूर आहे आणि 100% आदिवासी समाज आणि अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा। देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतात कारवाईच्या, ETS स्थापन करतात, पुढे काय होत आहे? अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे हे उघड झालं आहे, त्याला वाचवताय तुम्ही। विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतात विधानसभेचे, आताही तेच आहे। म्हणून म्हटलं आणि हा नवीन एक फडणवीस ॲक्ट जो आलेला आहे की आपल्या लोकांना वाचवायचं, समज द्यायचे आणि सोडून द्यायचं, बाकीच्यांना तुरुंगात टाकायचं।